तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे पार्थ नंदिनीच्या घरी आलेला असतो आणि तो नंदिनीला म्हणत असतो, खरं तर एवढे दिवस मला ज्या क्षणाची भीती वाटत होती, अखेर तो क्षण मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. असं सततच माझ्या मनामध्ये मला वाटत राहायचं. जेव्हा केव्हा मी ह्या काव्याला आणि जीवाला एकत्र पाहिल तेव्हा काय होईल, मला सततच असं वाटत राहायचं. मी हे सहनच करू शकलो नसतो, पण आज मी हे सर्व काही माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. खरं तर मी माझ्या आयुष्याचं, माझ्या नात्याचं अंतिम सत्य तो 16 डिसेंबरचा दिवसच मानून बसलो होतो. आणि खरं तसं नाही, बऱ्याचदा मी हे सर्व काही माझ्या मनातनं काढून टाकण्याचा देखील प्रयत्न केला होता नंदिनी, असं पार्थ त्या नंदिनीला सांगत असतो. तो पुढे म्हणत असतो, खरं तर आतून आपल्या मनामध्ये नात्यावरच धूळ बसली होती, मग वरतून फोटो फ्रेम पुसण्यामध्ये काय अर्थ आहे, असं तो नंदिनीला सांगत असतो. खरं तर मला तर आज त्या दोघांना एकत्र पाहून काही वाटलं नाही आणि 16 डिसेंबरचा दिवस देखील आठवला नाही. आणि एवढंच काय, काव्या ते जीवाच्या हातामध्ये हात घेतला होता. काव्या त्याची पाठ देखील थोपटत होते. ते दोघे अगदी जवळजवळ बसले होते. हे सगळं पाहून देखील मला काही आठवलंही नाही आणि माझ्या मनामध्ये जरा देखील वेडेवाकडे विचारही आले नाही, असं तो त्या नंदिनीला सांगत होता. तो म्हणत असतो, खरं तर आपण ज्याप्रमाणे आपली निखळ मैत्री होती, मला आज तशीच मैत्री त्या दोघांमध्ये दिसली आहे. मला त्या दोघांमध्ये असे दोन व्यक्ती दिसले जे परिस्थितीने गांजलेले आणि आपापल्या पार्टनरशी लॉयल असलेले, आणि एवढंच काय तर आपापला संसार टिकवण्यासाठी आपल्या नात्याबद्दल लॉयल असणारे आणि संसारासाठी नवी उमेद जागवणारे असे व्यक्ती मला त्या दोघांमध्ये आज दिसले आहेत. तो म्हणत असतो, आज खऱ्या अर्थाने प्रेम जिंकला आहे नंदिनी. आणि खरं तर आता मला तुम्हाला आता यापुढे जे काही बोलायचं आहे ते मी तुम्हाला पार्थ म्हणून नाही, तुमचा मित्र म्हणून नाही, तर जीवाचा भाऊ म्हणून बोलणार आहे. आता मला सर्व काही लख दिसत आहे. त्या दोघांनी अगदी आपल्या दिवाळीमधल्या जसा लॅम्पाने सगळं काही आयुष्य उजळून टाकावं तसं काहीसं केलं आहे, असं तो पार्थ त्या नंदिनीला समजावत असतो. म्हणत असतो, नंदिनी, तुम्हाला 21 दिवसांचं जे व्रत जीवाने घेतलं होतं त्याची ही सगळी धडपड पाहून सुद्धा एकदा देखील तुमच्या मनामध्ये जराही विचार आला नाही का की हे सगळं माफ करावं, ह्याला पुसून टाकाव्या जुन्या आठवणी? त्यानंतर तो म्हणत असतो, नंदिनी, मी तुम्हाला बिलकुलही फोर्स करत नाही आहे, पण फक्त मला असं वाटतं की आता तुम्ही सगळं काही पुसून पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी. मी आजपर्यंत आमच्यासाठी प्रार्थना करत होतो, पण आजपासून मात्र मी जीवांदिनीसाठी प्रार्थना करणार आहे. ज्याप्रमाणे आमच्या नात्यामधली धूळ पुसली गेली, अगदी त्याचप्रमाणे तुमच्या नात्यामधली देखील धूळ लवकरात लवकर पुसली जावी आणि पुन्हा एकदा तुम्ही दोघंजण एकत्र यावे. माझी मैत्रीण माझ्या घरी यावी आणि माझ्या जीवाची बायको देखील, असं तो पार्थ नंदिनीला म्हणत असतो. कारण आता आपल्याला कळालं आहे की आपले पार्टनर्स आपल्याबद्दल लॉयल आहेत आणि आता फक्त ही गोष्ट आपल्याला समजली तर आहेच, फक्त उमजायला हवी. आणि खरं तर नंदिनी, खरं सांगायला गेलं तर आपल्या भावंड आपल्यापेक्षा आता मोठी झालेली आहेत. कारण आपण असं कायमच म्हणायचो, आपण मोठी भावंड आहोत, आपण समजून घ्यायला हवं, पण आता ती छोटी भावंड आपल्यापेक्षा मोठी झालेली आहेत, असं पार्थ त्या नंदिनीला म्हणत असतो. आणि त्या नंदिनीला वेगवेगळ्या प्रकारे समजून सांगण्याचा तो प्रयत्न देखील करत असतो, पण नंदिनी मात्र गोंधळलेली असते. आणि इकडे काव्या झोपेतनं उठली असते आणि ती तिच्या बोक्याशी बोलत असते. ती तिच्या बोक्याला म्हणत असते, काय मग बोक्या, तुला गुड मॉर्निंग किस हवा आहे का? त्यानंतर तो बोक्याला ती किस करायला जाते, तेवढ्यातच तो बोका जमिनीवर पडतो आणि त्यानंतर ती जसं जसं त्या बोक्याच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करत असते तसं तसं तो बोका मागे मागे जात असतो आणि असं करून ती काव्या जिन्यापर्यंत येऊन पोहोचते आणि तेवढ्यातच तिची टक्कर पार्थला होते. कारण पार्थनेच त्या बोक्याला
दोरी देखील बांधलेली असते आणि तो पार्थच त्या बोक्याला दोरीच्या साहाय्याने मागे मागे खेचत असतो. काव्या पार्थला ओरडत असते. ती म्हणत असते, देशमुख तुम्ही या बोक्याला कंट्रोल करून माझी मजा घेत होता का? खरं तर हा खूप आगाऊपणा आहे. त्यावर तो म्हणतो, हा आगाऊपणा नाही आहे, मी आधीच तुम्हाला सांगत आहे काव्या. त्यावर ती म्हणत असते, बरोबर आहे, हा तर आगाऊपणा नाहीच आहे, हा तर अबजटपणा आहे. त्यावर तो पार्थ म्हणत असतो, हो आहे तर आहे, मग हे सर्व तर मी तुमच्याकडनं शिकलो आहे. तुम्हाला आठवतोय ना तो संक्रांतीचा दिवस? असं म्हणून तो त्या काव्याला जुनी आठवण आठवून देतो. काव्या त्याला म्हणत असते, एक मिनिट देशमुख, खरं तर तुम्ही टॉप 20 आर्किटेक्टपैकी एक झालेला आहात आणि तरी देखील काव्याची कॉपी करताय. त्यावर तो म्हणत असतो, 9, 8, 7 हे सर्व काही तुम्हाला तुमच्या पिताश्रीने शिकवलं आहे का? तुम्ही देखील माझी कॉपी करताच ना, मग मी का बरं तुमची कॉपी करणार नाही? आणि तो म्हणत असतो, आता मला एक टक्कर द्या, नाहीतर मला शिंग येतील. पण काव्या मात्र त्याच्यावर चिडून त्याला टक्कर पुन्हा न देता तिथनं रागामध्ये निघून जाते आणि पार्थ तिच्याकडे प्रेमाने बघतच असतो. आणि इकडे नंदिनी मात्र पार्थच्या बोलण्याचा आणि जीवांच्या जुन्या आठवणी आठवत असते आणि लॉनकडे घरामधनं बघत उभी असते. तेवढ्यातच तिची आई तिथे येते आणि तिला म्हणत असते, बास झालं आता, सगळीकडे अंधार आहे आणि बाहेर तर वणवा पेटला आहे, काही गरज नाही आहे बाहेर बघण्याची. ती म्हणत असते, नंदिनी आता सर्व काही संपलं आहे आणि आता जीवा होता तोपर्यंत तर तू त्याला एक शब्द देखील बोलली नाहीस, त्याला माफही केलं नाहीस आणि आता तो गेला आहे तर मात्र त्याच्या वाटेकडे पूर्ण आस लावून बघत उभी आहेस, सारखं सारखं लॉनमध्ये बघत आहेस. त्यावर ती म्हणते, आई मी जीवांच्या आठवणीमध्ये तिकडे नाही बघत आहे. त्यावर तिची आई म्हणत असते, तर मग तू काही बाहेरचं गवत केवढं वाढलं आहे हे बघत उभी असतेस का सततच? मला दिसतं मी तुझी आई आहे, मला खोटं बोलत जाऊ नये. नंदिनी तिच्या आईला म्हणत असते, काय गाई तू माझ्यावर चिडली आहेस का? त्यावर तिची आई तिला म्हणत असते, नाही मी तर फार खुश आहे. तो जीवा खूप मूर्ख होता, गेला एकदाचा बिचारा. खरं तर आता तुझ्या बाबांचाही पारा चढणार नाही आणि तुझा देखील, तूही खुश आणि तुझे बाबा देखील खुश. मी नंदिनी म्हणत असते, आई मला तुझा राग कळत आहे. त्यावर तिची आई तिला म्हणत असते, पण मला तर तुझा राग देखील कळत नाहीये आणि तुझं वागणं देखील कळत नाहीये. आणि तेवढ्यातच त्या नंदिनीचे बाबा बाहेर येतात आणि तिचे बाबा मात्र सर्व स्टाफला काढून टाकण्याची धमकी देत असतात. त्यावर नंदिनी म्हणत असते, बाबा तुम्ही आधी शांत व्हा बरं, तुम्ही आधी हे पाणी पिऊन घ्या आणि मला सांगा काय झालं आहे. जे बाबा म्हणत असतात, खरं तर तुम्हाला क्लायंटने 2 आठवड्याची डेडलाईन दिली होती आणि तुम्हाला व्हिज्युअल PPT तयार करायची होती, तरी देखील तुम्ही 3 वेळेस तयार करूनही क्लायंट काही सॅटिस्फाईड झालेलं नाही आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, बाबा माझा एक मित्र आहे, मी त्याला सांगून बघते. आणि इकडे जीवा जिमवरनं आलेला असतो, तो फार थकलेला असतो. तो पायऱ्यांवर बसून पाणी पितो आणि आशाताईंना म्हणत असतो, आशाताई माझा लवकर नाश्ता लावा. आणि तेवढ्यातच त्याचा भाऊ म्हणजेच तिथे पार्थ येतो आणि पार्थने त्याच्यासाठी छान अंडी बॉईल करून आणलेली असतात. त्यावर तो म्हणतो, मला नकोय. तर पार्थ तिथे त्याच्या साईडला बसतो आणि त्याला म्हणत असतो, अरे घे ना, असं काय करतोस जीवा, तुझ्या आवडीची अंडी आणली आहेत, छान, याच्यावरती मीठ आणि मसाला देखील टाकलेला आहे, असं तो त्या जीवाला म्हणत असतो. अरे घे ना जीवा, मी फार प्रेमाने केलं आहे. त्यावर जीवा त्याला म्हणत असतो, आणि हे प्रेम किती तासांसाठी टिकणार आहे? खरं तर आजकाल तुम्हाला म्हणजेच तुला आणि नंदिनीला प्रेमाचा अटॅक येतो आणि त्यानंतर हा प्रेमाचा ॲनेस्थेशिया उतरला की लगेचच तुम्ही आमच्यावर चिडता आणि पुन्हा आधीसारखे हेट करायला लागता, असं तो त्याला सांगत असतो. तो म्हणत असतो, आत्ता देखील ज्यावेळेस मी रिक्षामध्ये होतो त्यावेळेस नंदिनी देखील माझ्यासाठी असं जेवण पाठवायची,
माझ्या नजरेला नजर देखील द्यायची, एवढंच काय तर माझ्याकडे पाहून स्माईल देखील करायची. आणि त्यानंतर मात्र अचानक सीझन चेंज. जीवा म्हणत असतो, तू देखील काव्यासोबत असंच वागत आहेस. तो म्हणत असतो, नॉट एनी मोर. खरं तर आता मी असं बिलकुलही वागणार आहे. काल रात्री मी तुमच्या दोघांना एकत्र पाहिलं होतं. खरं तर तू रडत होता, काव्या तुझी पाठ थापटवत होत्या, त्यांनी तुझा हात देखील हातामध्ये घेतला होता. त्यावर तो म्हणतो, दादा असं काही नाही आहे, तुला जसं वाटत आहे तसं. त्यावर तो म्हणतो, हो मला हे माहीत आहे जीवा, आता तुमच्यामध्ये तसं काहीही नाही आहे. तुमच्यामध्ये तर आता निखळ मैत्रीचं नातं आहे. आणि ह्यावर तर मला हे सर्व ज्यावेळेस मी काव्याशी बोललो त्यावेळेसच मला हे सर्व पटलं होतं. पण काल मात्र मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि याच्यावर शिक्कामोर्तब झाला. आणि हेच सांगण्यासाठी मी नंदिनीकडे देखील गेलो होतो. त्यावेळेस मात्र त्या तुझी आठवण काढत होत्या, लॉनमध्ये एकट्याच तुझ्या जुन्या आठवणी आठवत उभा राहिल्या होत्या. आणि एवढंच काय तर त्या तुला फार मिस करत आहेत असं तो फार त्या जीवाला सांगत असतो. तो म्हणत असतो, खरं तर तुम्ही आता आमच्यासारखेच चांगले मित्र झालेले आहात. मी आणि नंदिनी देखील रात्री 3 AM पर्यंत अंधारामध्ये गप्पा मारत बसायचो, एकमेकांची समजूत देखील काढायचो. काल जेव्हा तुम्ही बोलत होता मला तुमच्यात अगदी तशीच मैत्री दिसली. काल तुम्हाला कसलीही भीती चोरी नव्हती, कोणी येईल कोणी बघेल, तुम्ही अगदी बिनधास्तपणे बसला होतात. आणि त्यावेळेसच मला हे सर्व कळून चुकलं. मनामध्ये आता तुमच्याबद्दल काहीही नाही आहे आणि तो दिवस देखील माझ्या मनामधनं पुसला गेला आहे. त्यावर जीवा म्हणत असतो, तू हे सर्व काव्याला सांगितलंस का? तू तिला जाऊन सांग. त्यावर तो म्हणत असतो, मी तिला सांगणारच आहे, पण उद्या त्यांची परीक्षा आहे आणि एवढ्यातच जर मी आज हे सर्व सांगितलं तर त्यांचं लक्ष दुसरीकडे जाईल. आणि तेवढ्यातच काव्या तिथे येत असते आणि ती म्हणत असते, काय म्हणताय, माझं लक्ष का दुसरीकडे जाईल? आणि मुळात देशमुख तुमचा काय संबंध ह्या सर्वांची, असं ती काव्या त्या पार्थला म्हणत असते. आणि त्यानंतर तो जीवा मात्र तिथनं निघून गेलेला असतो. म्हणत असतो, माझा काय संबंध म्हणजे काय म्हणायचंय काव्या तुम्हाला? बघा हा, मी तुमचा फोकस हलवू शकतो. त्यावर ती म्हणते, म्हणजे तेवढ्यातच तो म्हणतो, ही अंडी तुम्ही खा. जर तुम्ही यातलं एक अंड खाल्लं तर मग मात्र मी तुम्हाला सोडवायला येऊ शकतो. आणि ती काव्या खुश होऊन म्हणत असते, काय? तेवढ्यातच तर तो पार तिला एक अंड भरवतो आणि तिला म्हणत असतो, आता तुम्ही एक अंड खाल्लं आहे तर मी तुम्हाला सोडवायला येऊ शकतो. मी तर म्हणतो की आपण आजच दुपारी निघूया. त्यावर ती म्हणते, खरं तर परीक्षा उद्या आहे, मग आजच कसं जायचं? त्यावर तो म्हणतो, म्हणजे तुम्ही विचार करा, जर आपण निघालो आणि वाटेत जर आपली गाडी बंद केली किंवा गाडी बंद पडली आणि वाटेमध्ये जर रस्ता बंद असेल तर मग आपण काय करणार आहोत? त्यावर ती म्हणते, असं जर असेल तर माझं हार्टच बंद पडेल. त्यावर ती म्हणते, तुम्ही अगदी बरोबर म्हणत आहात, आपण आजच दुपारी किंवा संध्याकाळी निघूयात आणि तिथे जाऊन होऊयात की सेटल, असं ती त्या पार्थला म्हणत असते. आणि ती त्या पार्थला पुन्हा एकदा टक्कर देते आणि म्हणते, मगाशी जी राहिलेली टक्कर आत्ता दिली. तो म्हणत असतो, चला मग आता लगेचच बॅग भरायला घ्या आणि माझी देखील बॅग भरा, नाहीतर थांबा, मीच माझीही बॅग भरतो आणि तुमचीही बॅग मीच भरतो. कारण आता थोड्याच वेळामध्ये काव्याच्या प्रवासाला नवीन सुरुवात होणार आहे. आणि तेवढ्यातच नंदिनीचा आवाज येतो आणि नंदिनी म्हणत असते, ऑल द बेस्ट काव्या, आणि तिला दही साखर देखील भरवते. तेवढ्यातच तिचं लक्ष पूर्णपणे त्या जीवाकडेच असतं, कारण जीवा मात्र फार चिडलेला असतो. आणि ती म्हणत असते, खरं तर नंदिनीताई मला ऑल द बेस्ट म्हणायला आली आहे, तर मग तिची नजर तर दुसरीकडेच कुठेतरी आहे. तिची नजर दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीला शोधत आहे. आणि जीवा मात्र नंदिनी आलेली आहे हे पाहून तिथनं निघून जातो. आणि ती काव्या नंदिनीला म्हणत असते, अगं नंदिनीताई,
तुला माहीत आहे ना, आपण देशमुखांच्या सुना आहोत आणि देशमुखांच्या मुलांना ह्यांच्या सुनांपेक्षा मनवायचं जास्त. कोणाला माहीत आहे कोण हे काम जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतं, तुला तर माहीतच आहे. आणि इकडे तो पार्थ स्वतःची आणि काव्याची बॅग पॅक करत असतो आणि तो म्हणत असतो, काव्या जरा बॅगवर बसतं का, म्हणजे मला लवकर चेन लावता येईल, बॅगची चेन काही लागत नाही आहे. आणि ती काव्या बॅग उघडून बघते तर त्यामध्ये त्याने काव्यासाठी स्पेशल सरप्राईज देखील घेतलेलं असतं. ते पाहून काव्या फार लाजून तिथनं निघून जाते. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.